आणि त्या दिवशी निकाल लागल्यानंतर भारतात विसावा आल्यानंतर सर्वसाधारणपणे 4च्या आसपास मला तो निकाल कळला आणि 3:59 बरोबर असलेले क्लास 1 अधिकारी, मी क्लास 2 होतो, अगोदर तुकाराम म्हणून हाक मारायचे आणि 4 वाजता सर म्हणून हाक मारायला लागले. जगातली सर्व माहिती, फक्त जगातलीच नाही, अनेक शतकानुशतके याची माहिती किंवा पुढं काय होईल याची शक्यता हे आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतं, स्मार्टफोन. आणि एवढी माहिती आपल्या खिशामध्ये असतानाही आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. तर ते का? ही जी नवीन पिढी आहे याला जुन्या रूढी परंपरा मान्य नाहीत. आपल्या काळात आई वडिलांनी सांगितलं उभं राहायचं, त्यांनी म्हणलं हे योग्य, ते मान्य करायचं, त्यांनी सांगितलं हे योग्य, मान्य करायचं. आजच्या तरुण पिढीला, विशेष करून जनजीला हे मान्य नाही आणि त्याचं चुकीचं काहीच नाही. फक्त सक्सेस दिसतंय, याच्या पाठीमागचे फेलियर्स, अपयश, याचा अभ्यास आपण कधी करणार आहोत का? आणि ते अभ्यास जर केलं, कारण आज कदाचित माझा फोटो तुमच्या समोर येत असेल, तुम्ही बघण्याचा प्रयत्न करत असेल, मीडिया छापत असेल, काही व्यक्ती बोलत असतील, कुणी चांगलं एका सेकंदामध्ये, एका क्षणामध्ये समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन 360 डिग्री चेंज होतो. ती ताकद विचारामध्ये असते, आचरणामध्ये असते आणि परिस्थिती बदलण्यामध्ये असते. मग माहितीची गरज नाही, ज्ञान गोळा करण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागत नाहीत. पण या मशीनमध्ये, AI मध्ये विवेक कुठं आहे? परंतु फक्त नोकरी एवढ्या पुरतं पाठिंबा न लागता नोकरी मागण्याबरोबरच नोकरी देणारे पण तयार होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी यशस्वी झालो 2005, त्याच्या अगोदरपासून म्हणजेच 1997, 1998, 1999 या 3 प्रयत्नामध्ये मी फक्त इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकलो होतो. नमस्कार. जवळजवळ 21 वर्षानंतर अमरावतीमध्ये परत कार्यक्रम घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या प्रेमानं आणि आपल्या आग्रहाखातर एवढ्या मोठ्या जनसमुदाय इथे आपण आलात. प्रथमतः आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. मला हे माहीत नव्हतं की अमरावतीमध्ये या कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड या ठिकाणाहूनही अनेक जण येतील. परंतु अत्यंत मी भारावून गेलो आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सर्व महाराष्ट्रातून आलेला आहात. मला असं वाटतं की एवढं प्रेम खरोखरच त्याचा मी लायकीचा आहे का, हा प्रश्न मला पडलेला आहे. आणि त्यामुळे प्रथमतः आयोजन समितीचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला या ठिकाणी बोलवलं. मी तर आज आपल्याला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो नाही आहे. मी आलोय मुळामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी. संवाद यासाठी म्हणतो की 2005 साली ज्यावेळेस मे महिन्यामध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा फायनल रिझल्ट लागला होता, मला तो दिवस अजूनही आठवतो. 11 मे 2005 या दिवशी तो निकाल लागला होता. आणि त्यावेळेस मी यशोदामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडणूक झाली होती. महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस ग्रुप B याचं ट्रेनिंग घेत होतो. आणि त्या दिवशी निकाल लागल्यानंतर, भारतात विसावा आल्यानंतर सर्वसाधारणपणे 4च्या आसपास मला तो निकाल कळला आणि 3:59 बरोबर असलेले क्लास 1 अधिकारी, मी क्लास 2 होतो,
अगोदर तुकाराम म्हणून हाक मारायचे आणि 4 वाजता सर म्हणून हाक मारायला लागले. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एका सेकंदामध्ये, एका क्षणामध्ये समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन 360 डिग्री चेंज होतो. ती ताकद विचारामध्ये असते, आचरणामध्ये असते आणि परिस्थिती बदलण्यामध्ये असते. परंतु आपल्याला यश आलं, एखादं पद प्राप्त झालं, एखादी रँकिंग आली म्हणजे आपण कशाही परिस्थितीत धुरळून जायचं नसतं. आपला जो बेस आहे, आपले जे तत्व आहेत, मूल्य आहेत, याच्याशी कशाही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करायचं नसतं. आणि तोच धागा धरून महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये मी फक्त आणि फक्त त्यावेळेस आपल्यासारख्या तरुणांशी, जे पालक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. कारण माझी जॉईनिंग मसुरी इथल्या अकॅडमीमध्ये, नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, ज्या ठिकाणी आमचं ट्रेनिंग होतं, ऑल इंडिया सर्व्हिस आणि सेंट्रल सर्व्हिसेसचं फाउंडेशन कोर्स होतं, ते ऑगस्टमध्ये जॉईन व्हायचं होतं. त्याच्यामुळे मे ते ऑगस्टच्या दरम्यानचा जो कार्यकाळ होता, त्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये मी अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच एक भाग म्हणून अमरावतीला त्या काळात मी आलो होतो. त्यावेळेसही अमरावतीमधल्या कोणत्या तरी एका हॉलमध्ये आमचं इंटरॅक्शन झालं. मला अजूनही आठवतं की त्यावेळेस मी पुण्याहून आलो होतो आणि पुण्याहून रात्री बसनी बसून, ज्या प्रायव्हेट ट्रॅव्हलच्या बस असतात, पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या, पुण्याहून औरंगाबादला असतील तत्कालीन, पुण्याहून अमरावतीला असतील, त्यांनी आलो होतो. आणि त्या ज्या ठिकाणी बस स्टँडच्या आसपास तिथं उतरल्यानंतर जे आयोजक होते त्यांच्याकडं त्यांच्या स्कूटरवरती मी गेलेलो होतो. आणि त्यानंतर कार्यक्रम झाला. मला काही वर्षापूर्वी बातम्या आल्या, काही लोकांचे फोन आले की अमरावतीमधली एक विद्यार्थी त्यावेळेस माझं भाषण ऐकण्यासाठी आली होती. तिने काही भाषण ऐकलं होतं, 4थी 5वी काहीतरी वर्गात होती आणि तिने त्याच्यातून प्रेरणा घेऊन UPSC करायचं ठरवलं आणि गेल्या 2-3 वर्षापूर्वी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. ही अत्यंत गोष्ट चांगली आहे. त्याचं क्रेडिट मला जात नाही, त्याचं क्रेडिट त्या विद्यार्थिनीला आणि त्यांच्या पालकांना जातं. आजही आपण 21 वर्षानंतर मला इथं बोलवलं म्हणून मला त्या आठवणी जाग्या झाल्या, म्हणून मी तो त्यावेळेचा क्षण आपल्याबरोबर शेअर केला. परंतु गेल्या 21 वर्षाच्या सेवेमध्ये विचार करत असताना अनेक चढ उतार आले. ते प्रत्येकाच्या जीवनात येतात, कोणत्याही प्रोफेशनमध्ये येतात. विद्यार्थी म्हणून येतात, पालक म्हणून येतात, नोकरदार वर्गाला येतात, उद्योजकांना येतात, शास्त्रज्ञांना येतात, राजकीय व्यक्तींनाही येतात. परंतु चढ उतारावरती झाल्यानंतर चढ आला की थांबायचं आणि उतार आला की घसरत जायचं. जर ही परिस्थिती आपण ठेवली तर परिस्थितीशी आपण झुंज देऊ शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही. हा निश्चित मेसेज माझ्या 21 वर्षाच्या किंवा माझ्या टोटल वयाच्या जेवढे काय माझं वय झालेलं आहे त्या जीवनामध्ये मी पाहिलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस चढ उतार येतात त्यावेळेस वाहत जायचं नसतं आणि वाहत जाणं हा सर्वात मोठा धोका आहे. आज आपण 21व्या शतकावर ज्यावेळेस बोलतो, 4थ्या क्रांतीची नांदी आपण ज्याला बोलतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, या युगामध्ये नोकऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात गदा आलेली आहे असं आपण म्हणतो. विचार करा, 18व्या शतकात सुद्धा पहिली इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस सुद्धा हाच प्रश्न होता की नोकऱ्या जातील, लेबरचं काय होणार. नंतर दुसरी इंडस्ट्रियल आली, त्यावेळेसही सांगितलं आता ऑटोमेशन होईल, आता पूर्णपणे शेती उद्ध्वस्त होईल. तिसरी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन कम्प्युटरची आली, त्यावेळेस सांगितलं गेलं की आता माणसाची गरजच राहिली नाही. आणि आता 4थी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस आपण म्हणतो की आता माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षाही मशीनची बुद्धिमत्ता पुढे गेली असल्यामुळं माणसाचं एक्झिस्टन्स राहील की नाही हाही प्रश्न आपण सध्या विचार करतोय, भेडसावतोय. कदाचित
कम्प्युटर्स, IT, AI याच्यामुळे बुद्धिमत्ता वाढली असेल. प्रश्न बुद्धिमत्तेचा नाही आहे. आज सर्वांना पडणारा प्रश्न आहे तो बुद्धिमत्तेपेक्षाही आपल्यामध्ये विवेक आहे का याचा. ज्ञान आहे का माहिती आहे, आणि माहिती आणि ज्ञान जर असेल तर विवेक आपल्याकडे आहे का. कारण माहिती तर आज आपल्या सगळ्याच्या मोबाईल फोनवरती आहे. आपल्याला जर आठवत असेल, आमच्या लहानपणी असतील, आमच्या अगोदरच्या पिढ्या असतील, त्यावेळेस बघितलं, ज्ञान घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी ग्रंथालयामध्ये जायचं, तिथं पुस्तक वाचायचे, शिक्षकाबरोबर चर्चा करायची. एखाद्या गोष्टीचा रेफरन्स किंवा अभ्यास करायचा असेल तर कोणतं पुस्तक वाचायचे हे शिक्षकांना किंवा जे शिकलेले आहेत त्यांना विचारायचं. मग ते पुस्तक अवेलेबल आहे की नाही ते बघायचं, लायब्ररीत जायचं, ते शोधायचं, त्याच्यातला पर्टिक्युलर तो टॉपिक त्याच्यावरती वाचायचं आणि त्याच्यानंतर माहिती घ्यायची. हा प्रवास असायचा. एवढे कष्ट फक्त माहिती घेण्यासाठी असायचे. गावागावात न्यूजपेपर नव्हते, लायब्ररीज नव्हत्या. शाळेमध्ये जे शिक्षक सांगतील किंवा आपले जे पाठ्यपुस्तक असतील याच्यापुढे आपल्याला अभ्यासाचं वेगळं काही वातावरण नव्हतं. आज जगातली सर्व माहिती, फक्त जगातलीच नाही, अनेक शतकानुशतके याची माहिती किंवा पुढं काय होईल याची शक्यता हे आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतं, स्मार्टफोन. आणि एवढी माहिती आपल्या खिशामध्ये असतानाही आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. तर ते का? माहितीसाठी नाही, माहिती तर भरपूर आहे. ज्ञानासाठी नाही, ज्ञान आपल्याला आपल्या गुगलवरती, मोबाईलवरती क्लिक केलं किंवा आता ChatGPT पासून AIचा वापर केला की ज्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतात, मग ज्ञान पण भेटतं. मग अशा परिस्थितीमध्ये जन जी असतील किंवा आता नवीन जन अल्फा असेल किंवा त्याच्या अगोदरचे जनरेशन असेल, यांनी करायचं काय? तुमच्या माझ्यासमोर प्रश्न पडतो, यांच्या नोकऱ्या जातील. याच्या अगोदर 3 इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाला, त्यावेळेस कुणाच्या नोकऱ्या गेल्या नाही, नोकरीचं स्वरूप बदललं. आजही तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्ञान घेण्यासाठी जी धडपड करावी लागत होती ती आता करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या पॉकेटमध्ये अवेलेबल आहे. माहिती गोळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या फिंगर टिप्समध्ये अवेलेबल आहे. मग माहितीची गरज नाही, ज्ञान गोळा करण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागत नाहीत. पण या मशीनमध्ये, AI मध्ये विवेक कुठं आहे? हा विवेक कुठेतरी लपून बसलेला आहे, कुठेतरी आढळून बसलेला आहे, आणि ते विवेकाची पोकळी निर्माण झालेली आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. इमॅजिन करा, रात्रीचे 11 वाजलेत, अमरावती असेल, नागपूर असेल, नागालँड असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, पॅरिस असेल, लाईटी बंद झाल्यात, सगळेजण झोपलेत, खेडेगाव असेल, आणि त्या बेडवरती तरुण मुलं मुली पडलेले आहेत. निळसर रंगाची छाप आपल्या चेहऱ्यावरती दिसते आहे, ते मोबाईल ओपन करून, आणि मोबाईलवरती आपला अंगठा चालू आहे स्क्रोल करण्यासाठी. इंस्टा असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, स्क्रोल, हसतो, काहीतरी जोक असतो, स्क्रोल, राग येतो, अनएम्प्लॉयमेंट, स्क्रोल, कोणतरी नट नट येते, एकदम चांगलं श्रीमंत, मत्सर वाटतो, आईवडिलांसारखं येतो, त्याच्याकडे गाडी दिसते, कुटुंबावर बंगला दिसतो. प्रश्न पडतो, मी कुठं आहे? माझा मार्ग तर चुकला नाही ना? मी कुठं कमी पडतोय? लगेच माझं कंपॅरिझन सुरू होतं. पुन्हा बरोबर, मोठ्या गाडी बरोबर, हिरो हिरोईन बरोबर, फोटो जे खूप चांगले आहेत, सुंदर आहेत, अत्यंत अट्रॅक्टिव्ह आहेत, त्याच्याशी कंपॅरिझन होतं. आणि त्या मोमेंटला आपल्यामध्ये न्यूनगंड सुरू होतो. आज सर्वात मोठा धोका तरुण पिढीला आणि आई वडिलांना सतावत असेल तर आत्ताच्या पिढीमध्ये तयार झालेला हा न्यूनगंड आहे, आणि सर्वात मोठा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. मग याच्यावरती अनेक वेळेस बोललो तर जनजी
आळशी आहे, मोबाईलशिवाय त्यांना कळत नाही, रिअल वर्ल्ड कळत नाही, यांना माणूस म्हणून जगण्याची आवश्यकताच वाटत नाही, ते वेगळ्याच विश्वात राहतात. अशा प्रकारचं क्रिटिसिझम केलं जातं आणि ते मला वाटतं योग्य नाही. आपण डिजिटल युगात राहतो, मोबाईलपासून दूर जाण्याची गरज नाही, पण कुठंतरी चुकतोय, तो कुठं चुकतोय हे बघण्याची गरज आहे. आणि म्हणून गरज कशाची आहे तर ह्या युगामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्क्रोल करता, ज्याच्यामुळे तुम्हाला न्यूनगंड तयार होतो, तर ते अंडरस्टँड करण्याची, अप्रिशिएट करण्याची गरज आहे. हा जो न्यूनगंड तयार झाला, तुम्ही कम्पेअर करताय कुणाशी, रीलमधले असलेल्या हिरो हिरोईनशी, रीलमध्ये असलेल्या फोटोशी. जो फोटो काढलाय सर्वात चांगला आहे, सुंदर आहे, तो एक फोटो रीलवर येण्याच्या अगोदर कमीत कमी 5, 50, 25 वेळेस क्लिक केलेला आहे, त्याला डेव्हलप केलेलं आहे आणि फक्त चांगली बाजू, सर्वात चांगली बाजू आपल्यासमोर आलेली आहे. ते 50 फेल झालेले प्रयत्न मात्र तुमच्या समोर आलेले नाहीत. अत्यंत चांगला विनोद आहे, त्याच्यावरती आपण हसतो, मनातून कळकळून असतो, पण तो तसा डायलॉग टाकण्याच्या अगोदर, डायलॉग बोलण्याच्या अगोदर, तो फेकण्याच्या अगोदर त्यांनी कधी 100-200 वेळा त्याची प्रॅक्टिस केलेली, वर्षानुवर्षे केलेले, ते फेलियर्स आपल्यासमोर येत नाहीत. आपल्यासमोर फक्त सक्सेस दिसतं. कदाचित त्याच भाषेत वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर आज मी तुमच्या समोर एक वरिष्ठ संधी अधिकारी म्हणून दिसतो. मला बऱ्याच उपमा दिल्या गेल्या, मला वाटत त्यासाठी कोणत्याही उपमेचं मी लायकी नाही आहे, परंतु ज्यावेळेस मी यशस्वी झालो 2005, त्याच्या अगोदरपासून म्हणजेच 1997, 1998, 1999 या 3 प्रयत्नामध्ये मी फक्त इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकलो होतो. यशाने अपयशाने खचून गेलो होतो आणि म्हणून तुमच्या माझ्यासारखा विचार करताना हा मी विचार केला की नाही, आता 2000 आपण इंटरव्ह्यू झालो, सिलेक्शन नाही झालं, म्हणून आपल्या हातात काहीतरी असावं म्हणून विचार करून परत MPSC दिली 2000ची आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003ला लागला. 4 वर्षे त्याच्यामध्ये गेली. आज कदाचित त्याच्यावरती विचार होऊ शकतो की ते योग्य होतं, अयोग्य होतं. आणि मग 2003ला रिझल्ट लागल्यानंतर मधल्या काळामध्ये मी लेक्चरशिप पण केली, वेगवेगळ्या नोकऱ्या पण केल्या आणि 2004चा अटेम्प्ट देऊन फायनल सिलेक्शन झालं. तर आज फक्त सक्सेस दिसतंय. याच्या पाठीमागचे फेलियर्स, अपयश, याचा अभ्यास आपण कधी करणार आहोत का? आणि ते अभ्यास जर केलं, कारण आज कदाचित माझा फोटो तुमच्या समोर येत असेल, तुम्ही बघण्याचा प्रयत्न करत असेल, मीडिया छापत असेल, काही व्यक्ती बोलत असतील, कुणी चांगला बोलत असेल, कुणी वाईट बोलत असेल, तर यश याच्या अगोदर अपयश यायलाच पाहिजे याची गॅरंटी नाही, आवश्यकता नाहीये. पण अपयश आलं आणि तुम्ही जर माझ्याशी कम्पेअर करायला लागले, त्या हिरो हिरोईनशी कम्पेअर करायला लागले, बिलियनरशी कम्पेअर करायला लागले आणि तो न्यूनगंड आला आणि त्या न्यूनगंडावरून आपण चुकीचे निर्णय घेतले, तर ते मात्र शोकातिंगा या समाजाची ठरेल, तरुण वर्गाची ठरेल आणि ती शोकातिंगा आपल्या सर्वांना होऊन द्यायची नाही. यासाठी हा संवाद करणार आपल्या समोर आलेलो आहे मी. आता ही शोकांतिका का होऊ द्यायची नाही? कारण जगामध्ये जर बघितलं तर जनजी ज्याला म्हणतो आपण, सर्वसाधारणपणे 1997 ते 2012 ह्या काळात जन्मला आलेले हे सर्वजण अत्यंत तरुण आहेत. जगामधला सर्वात जास्त तरुण पिढी भारतामध्ये आहे आणि जगातली सर्वात मोठी संपत्ती आता कोणती असेल ते तरुण, आणि तेही असे तरुण ज्यांच्याकडे जिद्द आहे, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, अपार कष्ट करण्याची तयारी आहे. असे तरुण आपल्याकडे असताना तरी त्यांच्यामध्ये नैराश्य, न्यूनगंड ही धोक्याची घंटा आहे आणि धोक्याच्या घंटेला सर्व स्तरावरून आपल्याला काम करावं लागणार आहे. ते सामाजिक स्तरावरती करावं लागणार आहे, कौटुंबिक स्तरावरती करावं लागणार आहे, राज्य स्तरावरती, देश पातळीवरती करावं लागणार आहे, तुम्हा आम्हाला सर्वांना मिळून करावं लागणार आहे. आणि ते कोणतं काम असणार आहे काढून टाकतो मी. आवाज येतोय? हे जर करायचं असेल तर आपल्याला याच्यामधला विचार समजून घ्यावा लागेल. ही जी नवीन पिढी आहे
याला जुन्या रूढी परंपरा मान्य नाहीत. आपल्या काळात आई वडिलांनी सांगितलं उभं राहायचं, त्यांनी म्हणलं हे योग्य, ते मान्य करायचं, त्यांनी सांगितलं हे योग्य, मान्य करायचं. आजच्या तरुण पिढीला, विशेष करून जनजीला हे मान्य नाही आणि त्याचं चुकीचं काहीच नाही. कारण आपण वास्तववादी असलं पाहिजे. डिजिटल युगामुळे जगातल्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टीला प्रवृत्त करणं, चांगल्या गोष्टी अडॉप्ट करणं आणि वाईट गोष्टीपासून दूर ठेवणं हे आपलं कर्तव्य असणार आहे. आणि या तरुण पिढीला हायरार्की मान्य नाही आहे, उतरण मान्य नाही आहे, तो अमुक एक नेता म्हणून मला मान्य नाही. हे सर्वजण नेते आहे, यांच्यामध्ये लिडरशिपच्या सर्व क्वालिटी भरलेल्या आहे. गरज फक्त आहे त्यांना योग्य दिशा दाखवण्याची. ती दिशा दाखवण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून आज जी दशा आपण बघतोय, दशातून दिशाकडे कसं जायचं, आणि ही जर दिशा आपण दाखवू शकलो तर जगाला आपण दिशा दाखवून जगामध्ये आपली सार्वभौम सत्तेसारखं जगातला सर्वात पॉवरफुल राष्ट्र बनवायला जास्त वेळ लागणार नाहीये. आणि ते करण्यासाठी दिशा कशी द्यायची? कुणी म्हणेल आम्हाला नोकऱ्या भेटत नाहीत. अग्रीड, नोकरीसाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. नोकरीसाठी प्रयत्न करताना, कारण नोकरी भेटली म्हणजे फक्त तुम्हाला पगार भेटत नाही, त्या पगारावर तुम्हाला प्रतिष्ठा पण भेटते, स्टॅबिलिटी पण येते, विचार पण येतात. आणि सर्वात महत्त्वाचं त्या नोकरीच्या माध्यमातून असेल तुम्ही समाजाला कॉन्ट्रीब्यूट करणं, तुमच्या हातून चांगलं काहीतरी घडणं हे अपेक्षित असतं. त्यासाठी नोकरी आवश्यक असते. परंतु फक्त नोकरी एवढ्या पुरतं पाठिंबा न लागता नोकरी मागण्याबरोबरच नोकरी देणारे पण तयार होणं गरजेचं आहे. कारण ते सरकारी नोकरी असेल का प्रायव्हेटमध्ये, त्याला लिमिटेशन्स आहेत. म्हणून उद्योजक पण बनवावे लागतील. पण सर्वजण उद्योजक बनू शकत नाहीत. काही जणांना शास्त्रज्ञ पण बनावं लागेल, काहींना शिक्षक बनावं लागेल, डॉक्टर बनावं लागेल, इंजिनियर्स बनावं लागेल. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती फक्त नोकरी देणं किंवा नोकरी तयार करणं एवढी नाही, तर समाजामध्ये विचार करण्याची प्रवृत्ती जोपासावी लागेल आणि वाढवावी लागेल. कारण आज फास्ट फॉरवर्ड स्क्रोलिंग, व्हॉट्सअप आलं की पुढे फॉरवर्ड करणं, या युगामध्ये आपण विचार करण्याचं थांबवलं आहे. तर विचार जो थांबवला आहे त्याला थांबवून विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस घालावी लागेल. त्यासाठी आज आपल्याला विचार मंथन करावं लागेल आणि ते आपण सर्वांमध्ये बिंबवणं गरजेचं आहे. आपण जीवनामध्ये काम करत असताना, लहानपणापासून मोठे होत असताना आई वडिलांबरोबर इंटरॅक्शन करतो, समाजामध्ये वावरतो, मित्रांबरोबर चर्चा करतो. दिवसभरातले 24 तास जे असतात ते कोणत्या ना कोणत्या कार्यामध्ये आपण मग्न असतो. ते काम असतं की नसतं भाग वेगळा, मग्न असतो. एक स्टडी आहे, त्या स्टडीमध्ये सांगितलं की इंडियामधला तरुण सर्वसाधारणपणे दिवसातले 7 ते 9 तास हा स्क्रीनवरती घालतो. 7 ते 9 तास. आता 7 ते 9 तास ज्यावेळेस स्क्रीनवरती घालतो, त्या स्क्रीनवरती एक स्क्रोल केल्यानंतर, एक अंगठाने एका बोटाने तुम्ही एक स्क्रोल केल्यानंतर किंवा फॉरवर्ड केल्यानंतर विचार करतो का की आज ज्या जोकवरती मी हसलोय त्याचं अल्गोरिदम ऑलरेडी तिथं टिपलं जात आहे. ज्या फोटोवरती मी नॉट लाईक म्हटलंय तो परत आपल्यासमोर येणार नाहीये. ज्याच्यावरती मी टीका केली आहे ते रील्स मला परत भेटणार नाही आहेत. ज्याला मी लाईक केलंय ते सर्व माझ्यासमोर येणार आहेत. आणि हे 2-3 दिवस झालं की आपल्या मोबाईलवर फक्त आणि फक्त आपल्याला जे आवडतं तेच रील्स यायला, बातम्या यायला, स्क्रोल्स यायला चालू होते. आणि मग आपण स्वमग्न होतो त्याच्यामध्ये. 2 तासाचे 4 तास, 4 तासाचे 9 तास, 9चे 12 तास काय होतात कळत नाही. मोबाईल तुम्ही वापरत आहात का तुम्हाला मोबाईल वापरतोय, हा खरा प्रश्न आज आहे.
स्क्रीन तुम्ही चालवत आहात का स्क्रीनच तुम्हाला चालवते, याच्यावरती विचार करण्याची, थांबण्याची गरज आज आपल्या सर्वांमध्ये आलेली आहे. मला वाटतं तो जर विचार आपण केला तर अनेक प्रश्न गुंतागुंतीचे जे आपल्याला वाटतात ते सरसकट सुटू शकतात. आणि म्हणून यामुळे काय झालं, मला जे आवडतं ते मी ऐकतो, मला जे आवडत नाही ते माझे शत्रू होतात, विचार वैविध्य होत नाही, लगेच तंटे भांडणं व्हायला सुरुवात होतात. ज्यावेळेस विचार असतो त्यामध्ये विविधता असते. मला जे आवडतं त्याच्या व्यतिरिक्त कोणीही बोलला तो माझा शत्रू, मित्र दूरचा शत्रू, वादविवाद पण नाही. आणि आज आपण जर जगाचा इतिहास बघितला, अगदी शेकडो वर्षाचा बघितला, प्रत्येक वेळेस प्रत्येक शतकात वॉर झालेले आहेत. कधी दगडाने झाले, कधी तलवारीने झाले, कधी बॉम्बगोळ्याने झाले, वर्ल्ड वॉर झाले, केमिकलचे वॉर झाले. आत्ताही जगामध्ये काही ठिकाणी वॉर्स चालू आहेत. पण आज सर्वात मोठं अस्त्र आणि शस्त्र आपल्याकडे जर असेल जगामध्ये आणि ते वापरलं जात असेल युद्धाच्या भूमीवरती, तर ते विचारांचं शस्त्र आहे. आणि तो विचार ह्या रील्सच्या माध्यमातून, अल्गोरिदमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय, तुमचा डोपामाइन इन्क्रीज केला जातोय. आणि हे सगळं अल्गोरिदम सिलिकॉन व्हॅलीमध्ये ज्या कंपन्या बनवतात त्यांना 100% माहिती आहे. आणि त्या अनुषंगानेच हे अल्गोरिदम बनवलेलं आहे, ह्या रील्स बनवलेल्या आहेत. आणि त्याचा बळी तुम्ही आणि मी, आणि विशेष करून भारतासारखा देश ज्या ठिकाणी सर्वात जास्त तरुण मंडळी आहेत त्या ठिकाणी होतोय. आपण गुलामगिरीच्या बद्दल बोलतो, मला स्वातंत्र्य आहे म्हणतो. स्वातंत्र्यामध्ये आपण आहोत, यस, ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य भेटलं, गुलामगिरीतून स्वातंत्र्य भेटलं. पण तुमचे विचारच जर तुमचे नसतील तर तुम्ही मुक्त आहात का? का एका गुलामगिरीतून जाऊन, फिजिकल कष्टाच्या गुलामगिरीतून जाऊन विचारांच्या गुलामगिरीत तुम्ही आणि मी गुरफटले गेलोत का? याच्यावरती विचार करणं आणि कार्य करण्याची वेळ आलेली आहे. आणि ती आपण स्वतःहून ओढून घेतलेली आहे. त्यावरतीच आपल्याला सर्वांना काम करायचंय, जागं व्हायचंय, जागं करायचंय. आणि म्हणून अल्गोरिदम जे आपल्याला आवडतं तेवढंच न बघता, फक्त माहिती न घेता, फक्त नॉलेज न घेता, इथंच विवेक जागा करायचा आहे, इथंच विवेकवादी विचार करायचा आहे, इथं थोडं थांबायचं आहे, पॉज घ्यायचा आहे. मी अनेक वेळेस बोलतो, पॉज घ्या. जो प्रवाह चाललाय, रील्स असेल, आपण जीवन चालत असू, घरामध्ये वागत असू, आणि सो कॉल्ड आपण वादविवाद करूचो, वाद होतच नाहीत, खूप मोठ्या प्रमाणात भांडणच होतात. विचारांची देवाणघेवाण होत नाही, फक्त देवाण होते. आपण ऐकतच नाही, फक्त आवाज करतो. ऐकण्याची सवय नाही राहिलेली. का? मला तेच बघायचंय, तेच ऐकायचे, तेच करायचे जे मला आवडतं. त्या गुलामगिरीत आपण जर फसलो आहोत तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी एकमेव मार्ग ज्ञानाच्या पलीकडे जाऊन, तो मशीनमध्ये नाही आहे, तो अल्गोरिदम मध्ये नाही आहे, तो AI मध्ये नाही आहे, आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त विवेक हा आहे. आणि ते विवेकाची कास घेणं, कास धरणं आणि त्याच्यावरती चालणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला खूप मोठा इतिहास आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळी इतिहासाच्या बाबतीत बोलतो, संत परंपरा लाभलेली आहे, संतांचे विचार लाभलेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात समाज सुधारक होऊन गेलेले आहे. जगाला त्यांनी मार्ग दाखवला. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कित्येक नाव आपण घेऊ शकतो. त्यांनी समाजामधल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठा, चुकीच्या गोष्टी याच्या विरुद्ध काम केलं, विचार मांडले, त्याच्यासाठी शक्य अशक्य प्राय सगळ्या गोष्टी सहन केल्या. आणि आज आपण त्यांच्यामुळे पुढे आहोत. परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण चालत आहोत का,
हा विचार करण्याची वेळ तुमच्या माझ्यावरती आलेली आहे. गुलामगिरीचं आसूड हे पुस्तक वाचलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनाहिलेशन ऑफ कास्ट वाचलं किंवा शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न बघितलं, महात्मा गांधींचं अहिंसा सत्य हे प्रिन्सिपल जर बघितले, याच्या किती प्रिन्सिपल्स होती, तत्वावरती आपण वाटचाल करत आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. जयंत्या खूप साजरा करतो, विचार, कारण जयंत्या साजरा करण्यासाठीही फक्त फूल, त्याचे रील आणि रील फॉरवर्ड याच्या पलीकडे आपण जात नाही. पण त्यांचे विचार आचरणासाठी आपण काय करतोय हा खरा प्रश्न आहे. आणि ह्या विवेकवादी होण्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल. आपला जो फ्लो चाललाय त्याला स्लो करावं लागेल. मलाही अनेक वेळेस असं बोललं जातं, खूप जणांनी बोलतात आणि चांगल्या भावनेतून बोलतात, तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध का नेहमी जाता? पाण्यात नदीत राहून मगरीशी वैर घ्यायचं नसतं, हाही मला सल्ला दिला जातो. आपण सिस्टमचा भाग आहेत, तर सिस्टमची वैर घेऊन तुम्ही काय करणार, बदल्यापेक्षा दुसरं काही भेटणार नाही, हेही मला सांगितलं जातं. आणि खरा प्रश्न तिथंच आहे. ना मी सिस्टमच्या विरोधात असतो, ना मगरीशी माझं वैर असतं, ना मला कुणाविरुद्ध काही भांडण करायचं असतं. माझा प्रश्न असतो की जो प्रवाह आहे, ज्या दिशेने चाललाय, ज्या वेगाने चाललाय, ज्या उद्देशाने चाललाय, तो योग्य आहे का अयोग्य आहे? याच्यावर आपण थोडं थांबूया. 10 सेकंद, 5 सेकंद, 15 सेकंद, 30 सेकंद एवढा विचार करूया. आपण करतो का?